30 या धावसंख्येवर योगदान दिले मिलिंदने. दरम्यान हा चेंडू हलकासा खेळण्याचा प्रयत्न केला, सरळ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र आपण पाहिला फलंदाजीने फ्रंट फूट लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुढचा चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय. चेंडू या ठिकाणी 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू आपण पाहिला तर निश्चित क्षेत्ररक्षकाच्या दिशेने जाते लॉंग ऑफला. पुढचा चेंडू हवेत पाहूया लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतोय, सुरेख खेळ घेतोय, क्षेत्ररक्षक यावेळी आपल्याला पाहायला मिळाला. राम याच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि यावेळी फलंदाजाने खूप मोठी चूक केली. चेंडू यावेळी पुन्हा एकदा हवेत चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. राम या ठिकाणी दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न आणि या ठिकाणी दुसरी धाव सहजगत्या पूर्ण केली. 2 धावा मिळाल्या. सर्वच प्रेक्षकांना पाहायला मिळतंय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळी पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने घेऊन काढलाय. वाईडिश लॉंग मिड विकेट चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धावकडे ती हिंमत आपण पाहिली होती. मात्र गोलंदाजाच्या खूप मोठी चूक केली कारण चेंडू त्याच्या हातामध्ये आला नाहीये आणि या ठिकाणी सहजगत्या 4 धावा काढल्या होत्या, प्रत्येकी 2 पळणे आणि शेवटचा चेंडू आणि चौकार. टाळ्यांचा कडकडाट सर्व प्रेक्षकांना व्हायला, कोणी जिंको कोणी हारो. शेवटचा चेंडू आणि या ठिकाणी आपण पाहत आहे या चेंडू समाप्त, खेळ समाप्त होतोय आणि दहिसर संघासारखा स्वर्गीय रतन बॉल ट्रॉफी मध्ये अतिशय सुरेख कामगार संघ मात्र पहिल्याच फेरीत बाद होतोय आणि